श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेक्षकांनो, विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वी 12वी बोर्ड परीक्षेचे सर्व हॉल तिकीट रद्द. जाणून घेत याविषयी संपूर्ण माहिती. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. महाराष्ट्राच्या शिक्षण मंडळातून विभागातून सर्वात मोठी बातमी. 10वी 12वी बोर्डाच्या परीक्षा जवळ आल्या असताना बोर्डाचे हॉल तिकीट का रद्द झालेले आहेत याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत. तर फटाफट व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर याविषयी आपण आज पूर्ण माहिती बघणार आहोत. तर बघा, 10वी 12वी बोर्डाच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत. यामध्ये एक मोठी अपडेट आलेली आहे की परीक्षांचे हॉल तिकीट हे रद्द होणार आहेत आणि कशामुळे याविषयी आपण माहिती बघूयात. परीक्षेचे हॉल तिकीट का रद्द झालेले आहेत बघा. मोठी बातमी. परीक्षा मंडळाचा जात प्रवर्गाचा निर्णय रद्द. 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना नवीन हॉल तिकीट मिळणार. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या चॅनलवर 10वी 12वीच्या सर्व अपडेट्स मिळतील. फटाफट लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करत चला. हॉल तिकीटवर जात प्रवर्गाचा उल्लेख करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला असून आता विद्यार्थ्यांना नव्याने हॉल तिकीट दिले जाणार आहेत. नेमकी काय गोष्ट आहे आणि कशामुळे हे हॉल तिकीट रद्द झालेले आहेत याविषयी माहिती बघूयात. आई तुळजाभवानी, स्वामी चरणी, ईश्वर नारायण, शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत चांगल्या मार्काने पास व्हावं ही स्वामी चरणी प्रार्थना आहे. नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करत चला. तर बघा, काय झालं होतं, 10वी 12वीच्या ज्या परीक्षा आहेत त्याचं प्रवेश पत्र अर्थातच हॉल तिकीट, या हॉल तिकीटवर जात याचा उल्लेख केला होता. आता हॉल तिकीटवर विशेषतः काय काय असतं, वेळापत्रक असतं, डेट असतं, टाइम असतं, त्यानंतर उत्तर लेखनाची भाषा असते, सेंटरचं नाव असतं, विद्यार्थ्यांचं नाव असतं. परंतु यामध्ये आणखीन एक उल्लेख होता, जात. आता जात विद्यार्थ्यांची फक्त त्यांच्या दाखल्यावर असते, परंतु हॉल तिकीटवरून मेन्शन करण्यात आल्यामुळे वाद निर्माण झाला. त्यामुळे अशा प्रकारे वाद झाला आणि त्यामुळे आता सर्वत्र हे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले या निर्णयावर. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय मागे घेतलेला आहे आणि आता विद्यार्थ्यांना जेवढे छापील हॉल तिकीट होते ते रद्द करून 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना आता नव्याने प्रवेशपत्र अर्थातच हॉल तिकीट देण्यात येणार आहेत. तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंटमध्ये नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला बघता बघता 1 सेकंड लागतो, लाईक करत चला. तर भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले, धन्यवाद. नेमका आक्षेप कशावर होता, 10वी 12वीच्या प्रवेश परीक्षावर जे जात प्रवर्गाचा उल्लेख होता त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी जातीचा उपयोग प्रवर्गाचा कशासाठी असा सवाल करण्यात आला. त्यावर शाळेत विद्यार्थ्यांच्या जातीची नोंद नेमकी झाली आहे. पालक तसे विद्यार्थ्यांमध्ये हा संताप होता असे सांगण्यात आले. मात्र शिक्षण मंडळाच्या निर्णयाचा कडाडून विरोध झाल्यानंतर शेवटी शिक्षण मंडळाने याची दिलगिरी व्यक्त करून हा निर्णय मागे घेतलेला आहे. आता नव्याने हॉल तिकीट तुम्हाला 23 जानेवारीला मिळणार आहेत. अशा प्रकारचे हा अपडेट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 10वी 12वीच्या सर्व नोट्स हवे असतील तर आताच तुम्ही प्ले स्टोरला जा. नाना फाउंडेशन नावाचं ऍप आहे, ते डाउनलोड करा आणि फटाफट तुम्हाला काय अडचण असतील कुठल्या विषयाच्या वगैरे कमेंटमध्ये आपला अभिप्राय नक्की नोंदवा. 10वी 12वीच्या वेळापत्रकात पण काही बदल होण्याचे चान्सेस आहेत, कारण जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतच्या निवडणुका या देखील पुढच्या महिन्यात आहेत. त्याच्यामुळे त्याचं देखील वेळापत्रक बदलू शकतं. तर जसं काही अपडेट येईल मी तुम्हाला कळवेल, त्यामुळे तुम्ही चॅनलशी कनेक्ट राहा. आता हा एक निर्णय झालेला आहे. 12वीचे हॉल तिकीट वाटप सुरू होण्याच्या आधीच 10वीचे 20 तारखेनंतर मिळणार होते, परंतु आता हे सर्व हॉल तिकीट रद्द झालेले आहेत आणि आता नव्याने हॉल तिकीट हे 23 जानेवारी रोजी तुम्हाला मिळणार आहेत. विद्यार्थ्यांच्या तोंडी परीक्षा देखील सुरू झालेल्या आहेत. तोंडी परीक्षांमध्ये बाह्य परीक्षक येणार आहेत. बाह्य परीक्षक याचा अर्थच तुम्हाला माहिती आहे, बाहेरून शिक्षक येणार आणि ते तुम्हाला मार्क देणार तुमच्या कलावर, तुमच्या गुणावर, तुमच्या स्किलवर, तुमचे जे काही गृहपाठ आहे त्याच्यावर. त्यामुळे तुम्ही अभ्यास करा. लेखी परीक्षा भरपूर अवघड होणार आहेत यावर्षी. CCTV, ड्रोन कॅमेरा, रेकॉर्डिंग, त्याचप्रमाणे वॉल कंपाऊंड, त्याचप्रमाणे जे आहे भरारी पथक, बैठे पथक यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे तुम्ही अभ्यासाला लागा. काय अडचण असेल कमेंट करा. परत भेटूयात नवीन अपडेट सोबत. या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करा. ओके, ठीक आहे, थँक्यू. स्वामी समर्थ.